हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी प्रियंका तुमचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथे माझा टाइमपास चालू आहे. आज आम्ही गेलतो नवरात्रीची माझी बहीण नवरात्रीच्या टायमात देवीची पूजा करते. तर तिथंच आम्ही गेलो होतो. तर ही बघा आमच्या सोलापूरमधली देवी, तिथे तेच पूजा चालू आहे. तर माझी ताई आणि भाऊजी पूजा करत होते. तर तेच थोडं रेकॉर्ड केलं आहे मी आज. ही देवी ह्या देवीची एवढी महिमा आहे. हिच्या भक्त लोकांनी तर दक्षिणा खूप काय काय तिला दिलेलं आहे. नवरात्रीमध्ये एवढं छान असतं बघायला सोलापूरमध्ये. आज आम्ही तेच बघायला बाहेर निघालो होतो सगळे. तर हेच पूजा करून आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत सगळीकडं फिरलो. एवढी देवीचं खूप छान छान रूपं होते सगळीकडे. एवढे मस्त तिचं रूप होतं. खूप सुंदर दिसत होती ती आज ऑरेंज कलरच्या साडीमध्ये. आणि मेन म्हणजे नवरात्रीमध्ये गरबा खेळायला खूप आवडतं. मला पण गरबा खेळायला खूप आवडतं. पण आमच्या इथे जवळपास कुठं गरबा खेळलं जात नाही, त्याच्यामुळं मी कधी गेलेच नाही. आणि तसं मी सोलापूरमध्ये म्हणजे माझंच गाव सोलापूर आहे. पण इथं मी कधीच कुठं गेले नाही. गरबा बिरबा बघायला पण गेले नाही, खेळायलाही गेले नाही. त्याच्यामुळे मला जास्त काही माहिती नाही आहे. तर आता इथे लक्ष्मीला अभिषेक चालू आहे. मी भाऊजी आणि ताई दोघं लक्ष्मीची पूजा करत आहेत. आणि आम्ही सगळे बसलो होतो तिथेच. देवी माताचं पूजा चालली होती म्हणून आम्ही सगळे बसलेलो. आणि आज एवढे दिवस माझे व्हिडिओज आले नाही, कारण की कामच चालू आहे नवरात्रीचं सगळीकडं. तर आजपासून माझे व्लॉग येतील तुमच्याकडे. आणि थोडंसं व्हिडिओ एडिट करायलाही प्रॉब्लेम येत आहे मला त्याच्यामुळं. आणि मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ एडिट करण्यासाठी कोणता चांगला ॲप आहे, तो मला एकदा सजेशन द्या तुम्ही कमेंटमध्ये. आणि मी व्हिडिओज टाकले तर कॉपीराईट असं यायला लागलं आहे मला, आणि ब्लॉक व्हायला लागले माझे व्हिडिओ. त्याच्यामुळं माझे व्हिडिओज लवकर येत नाही आहेत. तर एक चांगलं असं ॲप असेल तर मला सांगा, जिथं व्हिडिओ एडिट नीट करता येईल मला. आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसं वाटत आहे, तुम्हाला आवडत आहेत का नाही. तर आणि इथं आज देवी माताचं मस्त दर्शन झालं. आणि हे आम्ही तिथे नाटक बघायला गेलतो. सगळं आरती बिरती झाल्यानंतर आम्ही सोलापूरमधले देवी बघायला चाललेलो. तर हे जय जगदंबा तिथले हे तरुण मंडळाचे तिथले हे नाटक चालू होतं. शिवचं रुद्र अवतार म्हणून जेव्हा सतीने अग्नीमध्ये स्वतःला हे भासून करून टाकलेलं, त्या टायमाला त्याचं हे नाटक होतं. सॉरी माझं बोलताना काही चुकलं असेल तर हेच तिथे चालू होतं. तर हे आम्ही नाटक बघत उभे होतो. आणि शंकराचं चांगलं नृत्य चालू होतं. पण किती भक्त लोक मेहनत करतात तिथे. मला समजलं की एवढं नाटक दाखवण्यासाठी सुद्धा त्यांना किती मेहनत करायला लागली असेल, किती कष्ट लागतात सगळं मेहनत करण्यासाठी. नवरात्र म्हटलं तरी पण आमच्या इथे पाऊस खूप चालू होता. आजच पाऊस नव्हतं. ऊनच होतं आज पूर्ण दिवस. पाऊस काय पडला नाही. तर आमच्या इथं तर पाणी पण साचलेलं, सोलापूरमध्ये साचलेलं आहे. रेड अलर्ट होतं, बाहेर जाऊ नका म्हणून सांगितलेलं. पण काल पाऊस नव्हता म्हणून आम्ही गेलतो बाहेर. तर मस्त शिवचं नृत्य चालू होतं. हे बघताना एवढं प्रसन्न वाटत होतं. देवाच्या मंदिरात गेल्यावरती एवढं छान वाटतं. खूप मस्त वाटत होते तिथे. आणि किती लोक बघायला उभे होते तिथे. बघू शकता तुम्ही किती लोक बघत होते. तिथं सतीचं नाटक चालू आहे. आणि सतीचं मस्त एवढं छान तिचं रूप तिथं दिसत होतं. मागे तिचं मगाशी आरती वगैरे सगळी झाली असेल. सगळ्यांचं एक ना एक काय ना काहीतरी सगळ्यांचं बघणं चालूच होतं तिथे. आणि आज आपण नवरात्रीचं सगळे सोलापूरमध्ये जितके देवी आहेत आम्ही तेवढे सगळीकडं फिरून आलो, बघितलं. मला जास्त पुढं जाता आलं नाही म्हणून मी मागेच उभी होते, कारण की पुढं सगळे खूप लोक होते. त्या गचंडीत मला हे झालं नसतं, त्याच्यामुळे मी मागेच उभे होते. पण मस्त इकडून सुद्धा खूप छान दिसत होतं ते बघण्यासाठी.
आणि आम्ही सगळे मिळून बघत होतो तेच व्हिडिओ चालले. मी व्हिडिओ काढत होती. खूप मस्त वाटत होतं. तुम्ही सुद्धा बघू शकता. आम्ही हे नाटक चालू असताना मी अर्ध्यामधूनच गेलतो. पहिले अर्धच चालू होतं, तर आम्हाला अर्ध्या ह्याच्यातूनच भेटलेलं. पण हे दरवर्षी एक एक नाटक असतं बोलतात. तिथे गेल्यावर मला कळलं की असं असतं. मला असं वाटलेलं की रोज वेगवेगळे असत असतील, पण दरवर्षी एक नाटक असतं तिथं की देवीचं एक अवतार त्याचं नाटक चालू असतं. तर तेच इथं दाखवत असतात पूर्ण एक म्हणजे नवरात्रीच्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत इथं एकच नाटक दाखवलं जातं. ते कंटिन्युअसली तेच नाटक चालू असतं सगळीकडे इथे. तर इथं खूप जुनं आलं ते बघायला. खूप खूप म्हणजे खूप लोक होते बघण्यात इथं बघायला. पण खूप मस्त वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं ते अवतार बघायला. आणि त्यांनी काय केलं, कसं केलं, सगळं तिथं ते दाखवत होते. आणि शंकराने आपलं नरसिंहाचा अवतार कसं घेतलं तिथे ते सुद्धा त्यांनी दाखवलं. खूप शंकर किती मस्त नृत्य करत होता, क्रोधित झालते ते, हे तिथं दर्शवत होते. ते आपल्याला सांगत होते नाटकामध्ये. आणि तुम्ही सुद्धा बघा की खूप छान नाटक दाखवलं त्यांनी. जे सोलापूरचे असतील त्यांनी तिथे जाऊन नक्की एकदा व्हिजिट करा, एकदा बघा. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि मग नंतर हे नाटक संपल्यानंतर आम्ही गेलतो दुसरीकडे देवी बघायला. तर तिथं किती छान देवी बसलेली होती. आणि हे देवीच्या इथं डेकोरेशनसारखं केलेलं होतं. हे किती मस्त वाटते. लांबून बघताना असं वाटत होतं की खरं खरं लोक उभी आहेत तिथे, असंच वाटत होतं. आणि हे खूप छान डेकोरेशन केलेलं, सगळीकडेच खूप छान डेकोरेशन होतं. सगळे डेकोरेशनमध्ये मिनिंगफुल होते सगळे. आणि ते सगळं बघून आम्ही खाऊन पिऊन नंतर घरी आलो. आणि जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला